नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण ऐकत आहोत कादंबरी कातळडोह आणि आज आपण ऐकणार आहोत कातळडोह कादंबरीचा भाग 18. चला तर मग ऐकूया कादंबरी कातळडोह. विद्याच्या आयुष्याचे नवे पर्व सुरू झाले. सकाळी लवकरच कॉलेज सुरू व्हायचे. विद्या पहाटे उठून स्वतःची तयारी करायची, अभ्यासही करायची. दुपारी कॉलेज संपले की कोचिंग क्लासला जायची. संध्याकाळी पुन्हा अभ्यास करत ती उशिरापर्यंत जागायची. विद्याचे वेळापत्रक एकदम बिझी होते. तिला मोकळा वेळ मिळतच नव्हता. सर्व वेळ फक्त अभ्यास आणि अभ्यासच. विद्याच्या या अभ्यासू वृत्तीमुळे वसतिगृहाचे कर्मचारी आणि रेक्टर यांचे विद्याविषयी चांगले मत तयार झाले होते. हा म्हणता पहिले सत्र संपले सुद्धा. विद्या दिवाळीच्या सुट्टीत गावी जाऊन आली. गावी गेल्यावर तिला खूप आनंद झाला होता. बाबासाहेब, सुमित्राबाई, कृष्णा आणि सखाराम विद्याच्या आगमनाने हरखूनच गेले होते. दिवाळी चांगली धामधुमीत पार पडली. मस्तपैकी सुट्टी एन्जॉय करून विद्या पुन्हा कॉलेजमध्ये दाखल झाली. पुन्हा एकदा कॉलेजचे दिवस चाकोरीबद्धपणे सुरू झाले. पुण्यातील कॉलेजला आल्यापासून विद्याला बरेचसे बदल जाणवले होते. विद्यार्थ्यांच्या वागणुकीमधील बदल, त्यांच्या राहणीमानातील बदल, त्यांच्या वेशभूषेतील बदल विद्याला फारच नवीन होते. गावाकडील कॉलेजमध्ये सुधारणांचे वारे पोहोचले होते, पण इतके नाही. पुण्यातील या कॉलेजमध्ये शिकणारी पिढी फारच मॉड होती. त्यांच्या कळपात विद्या काकूबाई वाटावी एवढी संकोचलेली होती. विद्याचे मन, तिचे विचार इथे आल्यापासून थोडेसे बदललेले असले तरी मूळचे संस्कार तिचे पाय मागे खेचत होते. त्यामुळे तिची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली होती. विद्याच्या मैत्रिणींचा ग्रुप तिला यावरून चिडवायचा, पण विद्या त्याकडे लक्षच देत नव्हती. विद्याच्या कॉलेजमधील मैत्रिणींचा ग्रुप फार छान होता. तिच्या ग्रुपमध्ये सर्वधर्मीय मुली आणि मुलं सुद्धा होती. सगळे स्वभावाने समंजस आणि मनमिळावू असल्याने विद्याचे त्यांच्याशी मैत्रीचे नाते चांगले जुळले होते. विद्या फार आबोलही नव्हती आणि जास्त बोलघेवडीही नव्हती. जेवढ्याच तेवढे बोलणारी विद्या त्या ग्रुपमध्ये चांगलीच रुळली. डिसेंबर महिना सुरू झाला. विद्याची 12वीची परीक्षा 3 महिन्यांवर येऊन ठेपली होती. तिचा अभ्यास जोमात सुरू होता. अभ्यासक्रम पुरा होऊन सराव सुरू असल्याने परीक्षेची भीती फारशी उरली नव्हती. विद्याची तयारी पूर्ण झालेली होती. अशातच कॉलेजमध्ये त्यांच्या वर्गाची एक छोटीशी ट्रिप निघाली. फार दूर नाही, एका दिवसात माघारी फिरता येईल एवढ्या अंतराची ती ट्रिप होती. एका ग्रामीण खेडेगावी जाऊन तेथील एका डोंगरावरच्या खडक माती आणि वनस्पतीचा अभ्यास करण्याच्या हेतूने ही ट्रिप आखलेली होती. वर्गातील 30-40 मुलामुलींचा ग्रुप यात सहभागी होणार होता. सोबतीला पेशवे सर होतेच. खरं तर ट्रिपची आयडिया पेशवे सरांच्या सुपीक डोक्यातूनच निघालेली. मुलांना काय हुंदडायला मिळणार या उद्देशाने ते एका पायावर तयार. पण विद्याची ट्रिपमध्ये जायची इच्छा नव्हती. विद्याच्या ग्रुपमधील सगळ्या मुले ट्रिपला येणार होती. फक्त विद्याचाच प्रश्न होता. "हो काकूबाई, चला ना ट्रिपला," श्वेता विद्याला आग्रह करत म्हणाली. "नको, मला नाही यायचं. तिथं येऊन काय करणार मी?" विद्याने तिचे रडगाणे सुरू केले. "काय करणार म्हणजे? तुला ही काय गमतीची ट्रिप वाटली की काय? अगं, तिथं बऱ्याच गोष्टींचा अभ्यास होणार आहे. पेशवे सर विविध वनस्पतींची ओळख करून देणार आहेत. शिवाय खडकांचे, मातीचे वेगवेगळे नमुने गोळा करायचे तिथे जाऊन." "माहितीये मला, तरी पण नको." "विद्या, एवढी माणूसगाणी केव्हापासून झालीस ग? सगळा ग्रुप आनंदाने ट्रिपला निघालाय आणि तू तेवढी येणार नाहीस. काय करणार तरी काय या हॉस्टेलच्या कोराड्यात राहून?" स्मिताने विद्याला खडसावून विचारले. "तुम्ही जा ग ट्रिपला, मी माझा अभ्यास करणार आहे." "कर बरं तू अभ्यास. गोल्ड मेडल मिळव हवं तर. एखादा दिवस नाही अभ्यास केला तर तू पास नाही होणार. अगं, ग्रुपमध्ये राहून एवढे एकेरी विचार कसे ग तुझे? आम्ही एवढ्या मिनतवाऱ्या करतोय तरी तू ढिम्म." मैत्रिणींनी विद्याला चांगलेच फायलावर घेतले. सगळीकडून असा चौफेर हल्ला झाल्यावर विद्याने हार मानली. ती ट्रिपला यायला तयार झाली. खरे तर ट्रिपला यायला सक्ती नसल्याने विद्या टाळाटाळ करत होती. पण ग्रुपच्या हेक्यापुढे ती हतबल झाली. "अगं, नेहमीच अभ्यासात गुंग असतेस तू. एखादा दिवस मस्त मजा घ्यायला काय हरकत आहे? जीवन खूप सुंदर आहे विद्या. त्या जीवनाचा पुरेपूर आनंद लुटण्यातच खरी मजा आहे." स्नेहल विद्याला तत्वज्ञान शिकवू लागली. तशी विद्या तिला म्हणाली, "स्नेहा, अगं, आजची ही ट्रिपची महती तुम्ही मला सांगताय ना, ती मला ठाऊक आहे. केवळ असं डोंगरदऱ्यात फिरणं म्हणजे जीवनाचा आनंद असेल
तर यापूर्वी मी तेच करत होते. माझ्या गावी असे डोंगर, अशा वनस्पती, खडक, मातीचे वेगळे नमुने अगदी पावला पावलावर दिसून येतात. मी त्यातच लहानची मोठी झाले, त्यामुळे मला त्याचे काही अप्रूप नाही. तुम्ही अशा वातावरणात कधीतरी जाता म्हणून तुम्हाला ती मौज वाटत असेल कदाचित, पण मला नाही. आता तुम्ही फारच आग्रह केला म्हणून मी येते तुमच्याबरोबर, नाहीतर मी बसले असते अभ्यास करत. विद्येच्या या सडेतोड जबाबाने कुणीच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. ट्रिपच्या तयारीवर ते बराच वेळ चर्चा करत राहिले आणि मग एकमेकांना निरोप देऊन आपापल्या घरी परतले. ट्रिपचा दिवस उजाडला. विद्याने जास्त साहित्य बरोबर घेतलेच नव्हते. वॉटर बॅग आणि पर्समध्ये थोडे खाण्याचे पदार्थ घेऊन ती कॉलेजमध्ये आली. तिचा बाकीचा कंपू फुल्ल तयारीत होता. साहित्याच्या सॅक पाठीवर लटकवून ते तयारीनिशी आले होते, जसे काय ते कुठेतरी ट्रेकिंगला निघालेत. पुण्याच्या नैऋत्येला एक छोटंसं खेडेगाव आहे, धामणखेड नावाचं. तिथे कॉलेजची ट्रिप येऊन पोहोचली. गावाच्या पूर्वेला असणाऱ्या साध्या बस थांब्यावर सगळेजण उतरले. गावात न जाता गावाच्या उत्तरेला असणाऱ्या डोंगरावर जायचा त्यांचा प्लॅन होता. पेशवे सर आघाडीवर होते. त्यांनी मुलांना कसे जायचे ते नीट समजावून सांगितले. हे बघा मुलांनो, आता आपण धामणखेड गावात न जाता थेट समोरच्या डोंगरावर जाणार आहोत. साधारण 2-2.5 किलोमीटर पायवाट चालून गेले की त्या डोंगराजवळ पोहोचू आपण. मग तेथून आपण डोंगर चढून माथ्यावर जाऊ. जाता जाता तुम्ही त्या भागातील वनस्पती, पक्षी, कीटक, खडक आणि मातीचे नमुने यांचे निरीक्षण करत हवे ते नमुने जमवून घ्यायचे, हे लक्षात ठेवा. आणि हो, दुसरं महत्त्वाचं म्हणजे डोंगरावर जाऊन आपण तिथे असणाऱ्या एका जीर्ण देवालयात भोजन करणार आहोत आणि मग पलीकडच्या बाजूने डोंगर उतरणार आहोत. त्या बाजूने गेल्यावर आपल्याला पुण्याला जाण्यासाठी बस मिळेल. आता आपण ज्या मार्गे आलोय त्या मार्गे माघारीची बस नाही, म्हणून आपण पलीकडे उतरणार आहोत, हेही ध्यानात घ्या. चला तर मग व्हा सज्ज. या ट्रिपमध्ये तुम्ही ट्रेकिंगचाही अनुभव घ्याल, कारण डोंगर चढताना 1-2 ठिकाणी अवघड रस्ता आहे. दोराच्या साहाय्यानेच वर चढावे लागेल. आपण सोबत ट्रेकिंगचे साहित्य आणलेच आहे, मग ती रोमांचक मजा सुद्धा लुटा तुम्ही. आता चला निघूया. पेशवे सरांच्या पाठोपाठ मुले उत्साहाने निघाली. विद्या तिच्या मैत्रिणींबरोबर चालत होती. तिच्याकडे फारसे साहित्य नसल्याने ती पटपट चालत होती. आतापर्यंतचे आयुष्य अशाच डोंगराळ भागात गेल्याने ती निरीक्षणाच्या भानगडीत पडलीच नाही. फक्त एक चेंज म्हणून ती या ट्रिपकडे बघत होती. मुलं मुली हास्य विनोद करत रस्ता कापत होते. स्नेहल आज चक्क तंग टी शर्ट आणि शॉर्ट घालून आली होती. बाकीच्या मुलीही अशाच आधुनिक पेहरावात होत्या. मुलं जीन्स आणि बरमुडा जिंदाबाद करत ट्रिपला आली होती. विद्या मात्र सलवार कुर्ता घालून होती. तिला त्या कॉलेज कुमार आणि कॉलेज कुमारिकांकडे बघायला सुद्धा संकोच वाटत होता. मग तसे कपडे स्वतः परिधान करणे दूरच. बराच वेळ पायवाट तोडवल्यावर ते डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोहोचले. जरा वेळ झाडाच्या थंडगार सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा ते डोंगर चढू लागले. विद्याची गोरी काया उन्हाने चांगलीच तांबूत झाली होती. त्या डोक्यावर काहीच नसल्याने ती घामाघूम झाली होती. अंगभर घामाची चिकचिक तिला वैताग आणत होती. कुठून या मुलींच्या आग्रहाला बळी पडलो आणि इकडं आलो असं तिला झालं होतं. बाकीच्या मुलींनी सोबत कॅप आणल्या होत्या. त्या डोक्यात घालून त्या आरामात चालल्या होत्या. विद्याच्या मनस्थितीची त्यांना काही कल्पना नव्हती. जंगलातून अरुंद वाटेवरून चालताना आपोआप सगळे एका पाठोपाठ एक असे ओळीत निघाले. जंगलात असल्याने उन्हाचा ताप नव्हता. विद्याला तेवढेच हायसे वाटले. त्या जंगलातून चालताना तिला कातळगावची आठवण झाली. मग त्या आठवणींच्या रम्य झुल्यावर ती वाट कापू लागली. तिला सोबत असणाऱ्या मुलामुलींचा विसर पडला. स्वतःच्या तंद्रीत चालत राहिल्याने तिच्या सोबतचा ग्रुप कितीतरी पुढे निघून गेलाय हे तिच्या लक्षातच आले नाही. ती भारावल्यागत समोर दिसणाऱ्या पायवाटेने निघाली होती. जंगलातील पायवाटा आयुष्यातील सुखासारख्याच फसव्या असतात. त्या सुरुवातीला मोहक वाटतात खऱ्या, पण त्यांचा शेवट मात्र दुःखाच्या दरीकडे झालेला असतो. विद्या धोपट मार्गाने चालता चालता सहज एका फसव्या वाटेला जाऊन भिडली. मागचा पुढचा विचार न करता ती स्वप्नात हरवल्यासारखी चालत होती. वास्तविक तिच्या मैत्रिणी, बाकीची मुले दुसऱ्याच दिशेने निघून गेले होते, पण विद्याला त्याची काही जाणीवच नव्हती. ती अखंडपणे चालत होती आणि अचानक ती वाटेतल्या दगडाला अडखळली. जोराची ठेच लागून ती खाली कोसळली. आई ग असा दुखरा स्वर काढत तिने पायाचा अंगठा दाबून धरला. पायाच्या अंगठ्याला चांगलीच ठेच लागली होती. अंगठ्यातून रक्त ठिपकत होते. एकाच पायावर भार आल्याने तो मुरगळला गेला होता. रक्ताळलेला अंगठा दाबून धरत विद्या ओरडली, स्नेहा, अगं कुठे आहेस तू? माझ्या पायाला ठेच लागली आहे ग. अगं इकडे ये ना.
विद्याच्या हाकेला कुणीच ओ दिली नाही. तशी विद्या घाबरली आणि भानावर आली. स्नेहा, स्मिता, कामिनी, सुबोध, अरे कुठे गेलात तुम्ही? मी इथं ठेच लागून पडले रे, इकडे या लवकर. विद्या तिच्या मित्रमैत्रिणींना हाका मारत होती, पण तिच्या हाकांना प्रतिसाद मिळत नव्हता. तिला तिच्या आवाजाचा डोंगरकड्यांना आदळून येणारा प्रतिध्वनी तेवढा ऐकू येत होता. घाबरलेली विद्या लंगडत लंगडत कशीबशी उभी राहिली आणि तिची नजर समोर गेली. समोरचे दृश्य बघताच ती विलक्षण दचकली. समोर वाट संपून एक भयानक दरी सुरू झाली होती. त्या दरीत शेजारून एक पाण्याचा धबधबा खाली कोसळत होता. विद्याने ते दृश्य पाहिले आणि तिच्या डोळ्यापुढे उभा राहिला कातळडोह. कातळडोहाच्या नुसत्या कल्पनेनेच विद्याला मूर्छा आली आणि ती त्या दरीच्या अगदी टोकावरच शुद्ध हरपून कोसळली.